सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, अन एक्सक्लुझिव्ह मराठी पॉडकास्ट बाय शिल्पा इनामदार यज्ञोपवीत. पालक मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. सेल्फलेस पेरेंटिंगच्या आपल्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी नेहमी पालकांना सांगते की तुम्ही नुसते माइलस्टोन्स बघू नका, की बसतो, पण म्हटलं तो बसतो म्हणजे कसा बसतो, तुम्ही बसवल्यावर बसतो का आपण म्हणून बसतो, तर ती क्रिया महत्वाची आहे. त्याच्यामध्ये तो रांगला नाही, मग त्याला बसता येते का, बसला तर त्याला जमिनीवर बसता येते का तो स्टूलावर छोट्याशा पाटावरही बसू शकतोय, तिथे त्याचा तोल जातोय का, तो तोल सांभाळू शकतोय का सगळ्या पोझिशन मध्ये, की हातावर आला की खेळणं घेताना पडतोय. हे बारीक ऑब्झर्वेशन आहेत की जे करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडीशी डेव्हलपमेंटची आधी माहिती आणि बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. पहिलं काय करावं ना, की बी अ व्हेरी गुड ऑब्झर्वंट विदाउट एनी जजमेंट, विदाउट एनी लेबलिंग. बऱ्याचदा सवय असते, आळशीच येतो त्यामुळे धुंब्यासारखं बसून राहतो, त्याला येतं, हे जजमेंट झालं. ते नका पास करू तुम्ही इतक्या लवकर. बी लिटिल क्युरियस अँड लिटिल इन्क्विजिटिव्ह. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्या डिसॅबिलिटी आणि डिसऑर्डर अवेअरनेस सिरीजचा हा 5वा भाग आहे आणि सेल्फलेस पेरेंटिंगचा 73वा. ही सिरीज आता क्रमशः आपण थांबवत आहोत. मला कल्पना आहे की यामध्ये आणखीनही कव्हर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, तर ही सिरीज रिलॉन्च आपण नक्की करू. पण तुर्तास ऑक्युपेशनल थेरपिस्ट असणाऱ्या रुचा थोरात यांच्यासोबत हा भाग मी केलेला आहे आणि यामध्ये आपण थेरपिस्टचा अँगल काय असतो, या मुलांच्या जडणघडणीत त्यांचा वाटा किती महत्त्वाचा आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. वेलकम रुचा मॅम. माझ्या सेल्फलेस पेरेंटिंग या मराठी पॉडकास्टवर तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद शिल्पा. खूप छान वाटते आज तुझ्याशी बोलताना. खूप दिवसापासूनची ही इच्छा होतीच. अगदी अगदी. आणि मलाही तुम्हाला पॉडकास्टवर आणायचं असं माझ्याही डोक्यात होतं. आणि रिसेंटली मी जी मुलांमध्ये असणाऱ्या डिसॅबिलिटीज आणि डिसऑर्डर्स विषयीची जी सिरीज सुरू केली होती, तर त्यामध्ये एक डॉक्टरचा अँगल पण असायला पाहिजे, हे खूप माझ्या मनात होतं. आणि पण आज तो एपिसोड करतोय, तर मला असं वाटतं आपण सुरुवात करूया लगेच. येस, नक्कीच. एक कॉमन प्रश्न जो माझा मुळात पॉडकास्ट हा पालकत्वावर आधारित असल्यामुळे मी सगळ्याच माझ्या गेस्टना विचारते, तोच सुरुवातीला विचारणार आहे, की तुम्हाला काय वाटतं की पालकत्व म्हणजे नेमकं काय? ॲज युजल हे थोडं कठीण आहे उत्तर द्यायला, प्रयत्न करते. कारण विचार केलेला नसतो आपण पालक होताना पालकत्व याचा. थोडी डायनॅमिक प्रोसेस आहे ही, आणि इट्स अ जर्नी असं मला वाटतं. आणि मुलंच हे तुमचे शिक्षक असतात या जर्नीमध्ये, आणि त्यांच्यापासून खूप काही शिकायला मिळतं. जर आपण या प्रोसेसचं एक कॉन्शियस इंट्रोस्पेक्शन करू शकलो, म्हणजे आपण मुलांशी कसं वागतो आणि त्याच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद, रिस्पॉन्सेस जे काही उमटतात, त्याचं थोडंसं अवलोकन मागे वळून करताना कॉन्शियसली जर आपण केलं, तर ही एक सहज प्रक्रिया होऊ शकते. आणि ही डायनॅमिक प्रोसेस आहे, प्रत्येकाची खूप वैयक्तिक प्रोसेस आहे. आणि अगदीच ढोबळ मानाने सांगायचं झालं तर असे आपण जनरल 2 टाइप्स ऑफ पेरेंटिंग असतात असं म्हणून चालू, की काही पालक हे हार्श असे असर्टिव्ह पेरेंट्स असतात, म्हणजे हे असं झालंच पाहिजे, सर्टन बाउंड्रीज, सर्टन सेट ऑफ रूल्स, या पद्धतीत एक पेरेंटिंग असतं. काहीच अगदी जंटल पेरेंटिंग असतं, की जिथे मुलाला एम्पॅथेटिकली, म्हणजे त्याच्या इमोशन्सला सांभाळून असं पेरेंटिंग केलं जातं. या दोघांचेही प्रोज अँड कॉन्स असू शकतात. आणि माझ्या मते त्यामुळेच हा एक इंट्रिकेट बॅलन्स साधता येणं म्हणजे पेरेंटिंग असावं. आणि इट्स लाईक वॉकिंग ऑन रेझर्स ब्रिज. असं परफेक्ट पेरेंट किंवा परफेक्ट पेरेंटिंग असं काही असू शकतं असं मला वाटत नाही. पण जेव्हा मूल तुम्हाला काही सांगू इच्छितं, आता मूल हे काय तुम्हाला असं येऊन सांगणार नाही की आज माझा दिवस खूप खराब गेला, पण ते कदाचित एवढंच सांगेल की आई माझ्याशी खेळ, इथे बस, मला जवळ घे. तर हे सगळे ते त्याची जी बॉडी लँग्वेज आहे, त्याचे जे डोळे तुम्हाला सांगतात, त्यातनं ते व्यक्त होण्याचा प्रयत्न करतं, आणि तेव्हा आपण तिथे प्रेझेंट पाहिजे. आणि त्यालाच मी कॉन्शियस पेरेंटिंग कदाचित असं म्हणू शकते. येस येस, अमेझिंग. मुळात म्हणजे माझी टॅगलाईन पण हीच आहे की प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा. म्हणजे पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे,
आणि त्यातूनच खरं तर आपण हा पॉडकास्ट सुरू केला. तर परफेक्ट पेरेंट ही कन्सेप्ट अस्तित्वातच नाहीये. फक्त रिअल पेरेंट होता आलं तर जास्ती बेटर आहे असं मला वाटतं. खरंय. त्यातनं स्ट्रेस थोडा कमी होऊ शकतो पालकांवरचा कदाचित. अगदी, अगदी. आता आपल्या मूळ विषयाकडे वळते. हे सगळे जे काही ADHD असेल, ऑटिझम असेल, सेरेब्रल पाल्सी किंवा अजूनही SLD वगैरे सगळ्या प्रकारचे डिसऑर्डर्स आणि डिसॅबिलिटीज असतात आणि बऱ्याचदा त्या लोकांना माहिती नसतात किंवा कधी-कधी असं होतं, की हे म्हणजे हे आहे हे कळत नसतं. तर मला मुळात पहिला प्रश्न हाच तुम्हाला विचारायचा आहे, की एक डॉक्टर म्हणून त्याबद्दल अवेअरनेस किती आहे असं तुम्हाला वाटतं? आता अवेअरनेसनं हा त्या मुलाच्या पालकांपासून खरं तर चालू होतं असं मी म्हणेन. हं, हं. पालक ह्याच्याकडे जातात जेव्हा डॉक्टरांकडे. आता मी एक थेरपिस्ट आहे. मी डायग्नोसिसचा जॉब करत नाही. ते पीडियाट्रिशियन, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन किंवा सायकियाट्रिस्ट किंवा त्यांचे जे कोणी अदर डॉक्टर्स असतील जे डायग्नोस्टिक्सचं काम करतात. आणि सगळ्यात जवळचं अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन करणारा हा पहिली व्यक्ती म्हणजे पालक असते. त्यामुळे जेव्हा पालक उठून डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरांना ही सांगते त्याप्रमाणे आपल्याला बघायला पाहिजे की नक्कीच काहीतरी वेगळेपण या मुलामध्ये दिसतंय. तर पहिला हा अवेअरनेस आणि मग त्याचा ऍक्सेप्टन्स त्या वैयक्तिक लेवलला पालकाच्या हा खूप गरजेचा आहे की मला कळलंय मूल बोलत नाहीये, थोडं डिलेड आहे. तर आपण आता हे सांगायला पाहिजे. ह्याचा अवेअरनेस आपल्याला आलेला आहे. तो 2 जणांजवळ आपल्याला मांडता आला पाहिजे. म्हणजे माझ्या ज्ञानात आणखीन भर पडेल आणि मी त्याच्यावर काम करू शकेन. मग तिथे चालू होतं अर्ली इंटरव्हेन्शनची प्रोसेस. पण कधी-कधी हा निकष ना म्हणजे पालकच आपली एक वेगळी समजूत करून घेतात. नाही वेळ आहे, थोड्या वेळाने होईल. मी पण अशीच होते. कधी-कधी जेनेटिक असतं. म्हणजे असं एक थोडीशी मनाची समजूत पालक घालत असतो आणि विच इज देअर नॅचरल वे ऑफ डिफेन्स आय फील. त्या प्रोसेसमधनं जाण्याचा ज्याच्यात काही चूक आहे असं मी मानत नाही. ते सहज प्रवृत्ती आहे की नाही असं कसं ना म्हणजे नाही होऊ शकत. ठीक आहे आपण थांबू थोडा वेळ. हे सगळं अवेअरनेस कधी डेव्हलप होतो जेव्हा त्याबद्दलचं थोडीशी माहिती थोडंसं एज्युकेशन हे प्रत्येक पालक घेण्याचा प्रयत्न करेल. कारण ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत आणि ह्या न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन्स आहेत. त्यामुळे जितकं जजकपणे त्या मुलाकडे बघायला शिकेल तेवढाच त्याचा प्रयत्नही हा पॉझिटिव्हली होईल असं मला वाटतं. राईट. रादर दॅन आपण फक्त डायग्नोसिसच्या मागे न धावता की बाबा हा आता काय ऑटिस्टिक आहे का, म्हणजे आता हे सेरेब्रल पॉल्सी आहे का, आता ADHD आहे का, आता लर्निंग. आधीच्या काळात वयाच्या 3 वर्षामध्ये जेव्हा असं काही वेगळेपण जाणवतं तेव्हा त्या वेगळेपणाकडे एका सखोल बारकाईने ऑब्झर्वेशनने बघणं हे पहिलं काम आहे. विथ क्युरिओसिटी, विथ लिटल इन्क्विजिटिव्हनेस. ह्याच्यामुळे अवेअरनेस वाढणार आहे, ह्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स वाढणार आहे. असं हा अवेअरनेस वैयक्तिक पातळीपासून चालू होऊन आपल्याला सामाजिक पातळीपर्यंत त्याचा अवेअरनेस आणि ऍक्सेप्टन्स घेण्याची अजूनही गरज आहे असं मला वाटतं. म्हणजे तिथे कुठेतरी आपण थोडे कमी पडतोय असं मला दिसून येतं. बरेचदा असं होतं की आम्ही अजून सांगितलं नाहीये घरामध्ये की आपण आत्ता नको सांगूया. पण हे कधी कधी मुलाच्या सक्सेसच्या आड येऊ शकतं की का नाही सांगायचं. मिळाली तर मदत मिळूच शकते, नाही मिळाली तर काय करता येईल याचा विचार करता येऊ शकतो. अगदी, अगदी. मला असं वाटतं कुठेतरी ना तो ॲक्सेप्टन्स की माझ्याच बाबतीत किंवा माझ्याच मुलाच्या बाबतीत हे का? तर या झगड्यामध्येच कुठेतरी तो वेळ खूप निघून जातो. तर याचाही कुठेतरी मला असं वाटतं भान हे पालकांनी ठेवायला पाहिजे, की ॲक्सेप्ट करणं, की नाही हे आहे, हे असं आहे आणि आता ह्याच्यात बेटर काय करता येईल. तर आता ह्याच्यानंतर मला असं विचारायचं, की तुम्ही एक थेरपिस्ट म्हणून काम करताय. तर ऑलमोस्ट गेली 20 वर्ष तुम्ही हे काम करता आहात. तर मला हे जाणून घ्यायचं की मुळात ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय असतं ते आणि अजून काही अशा थेरपीज दिल्या जातात का की ज्यामुळे या मुलांना मेनस्ट्रीममध्ये येण्यासाठी मदत होऊ शकते? तर आपण आधी तुझा पहिला प्रश्न घेऊया की ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय. राईट. तर गेली 20 वर्ष हे सांगताना मी खूप वेगवेगळ्या प्रकारे सांगते की कळतंय का ऑक्युपेशनल थेरपी म्हणजे काय असं मला कधी कधी होतं. कारण आमचं हे नाव आहे ना आमच्या प्रोफेशनचं ऑक्युपेशनल थेरपी हेच कधी कधी काही लोकांना मिसगाईड करू शकतं. आमची ही एक हेल्थकेअर प्रोफेशनचीच एक ब्रँच आहे.
हम्म. ज्याच्यामध्ये आम्ही मेडिकलचे काही सब्जेक्ट शिकतो. ज्याच्यामध्ये आम्हाला बायोमेकॅनिक्स, कायनेसॉलॉजी, न्यूरोलॉजी, सेन्सर इंटिग्रेशन, सायकोलॉजी अशा सगळ्या सब्जेक्टचा सखोल अभ्यास करावा लागतो. मग हे ऑक्युपेशनल थेरपी प्रकरण काय आहे? तर ऑक्युपेशन म्हणजे खरंच ऑक्युपेशन जे आपल्याला दैनंदिन जीवनात गरजेचं असतं असं ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे आम्ही जॉब देत नाही, पण जॉब करायला सक्षम करण्यासाठी कुठले घटक लागू शकतात याचा सखोल अभ्यास केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ असं बघ की आत्ता मी तुझ्याशी बोलतेय आणि तू मला काय काय सांगितलंस की असं कानात आयपॉड घाला, हे घाला, इयरप्लग्स घाला असं बोला. तर हे सगळं जरी नवीन असलं तरी मला ते कॉम्प्रिहेंड झालंय की तू काय बोलतेस याचं आकलन मला झालंय. त्याप्रमाणे मी सगळं प्लग इन केलंय. माझ्या हात माझे व्यवस्थित काम करतायत तर मी ते इयरप्लग्स मी व्यवस्थित घट्टपणे माझ्या कानात अडकवू शकले. म्हणजे माझ्या हाताची स्ट्रेंथ व्यवस्थित आहे. मला बोलता येतंय. म्हणजे माझं जॉच्या मुवमेंट, मला त्याला लागणारे असलेले स्नायू, बोलताना घ्यायला लागणारा श्वास अगदी सुरळीतपणे माझ्या लक्षातही न घेता चालू आहे. पण आता इमॅजिन कर की याच्यात मला कुठेतरी अडथळा येतोय की मला कानात घालायलाच कठीण जातंय. तर मला कोणाची तरी मदत लागते किंवा मला इथे काहीतरी मॉडिफिकेशन लागू शकते तुझ्याशी बोलताना. हे माझं एक काम झालं. हा माझा रोल आहे तुझ्या बाबतीतचा की आय नीड टू टॉक, आय नीड टू डिलिव्हर लेक्चर आणि मला बोलायचंय. पण माझा हा अडथळा आहे आणि माझी आता मस्क्युलर सिस्टीम समजा माझे स्नायू त्याला सपोर्ट नाही करत आहेत. मग तू काय करशील? तर ह्याचा एक अभ्यास करावा लागतो आणि त्याप्रमाणे त्या व्यक्तीला त्या तशा ऍक्टिव्हिटीज त्याचे स्नायू कार्यरत देण्यासाठी द्यावे लागतात किंवा त्याच्यासाठी एखादा सपोर्ट सिस्टीम डेव्हलप करावी लागते ज्याला आम्ही आधार साधनं म्हणतो किंवा स्प्लिंट्स किंवा ऑर्थोसिस म्हणतो. अशा साधनांच्या साधनाने आम्हाला त्या व्यक्तीकडनं ते काम त्याला सहजतेने करता येईल असं गोल आखावं लागतं. एवढी एक मोठी प्रोसेस आहे. हे ऑक्युपेशन आहे. ओके. आता दैनंदिन कामं कुठली तर त्याचे आम्ही काही भागात त्याची विभागणी केलेली आहे की सेल्फ केअर म्हणजे तू सकाळी उठलीस की दात घासणे, आंघोळ करणे, चहा पिणे, तुझं काय जे असतं ते रुटीन सकाळचं करणे, कपडे घालणे, मुलांच्या वेळेत त्यांना शाळेत जावं लागतं. मग शाळेमधली काही कामं त्यांना करावी लागतात जसं की मुलांबरोबर डबा खाणे, टीचरांचं ऐकणे, लिहिणे, वाचता येणे, खेळणे, स्पोर्ट्स ही त्यांची ऑक्युपेशन आहे. मोठं आणखीन झाल्यावर कॉलेज लेवलचं पुढे लाईफ रोल्स आहेत तुम्हाला की तुम्हाला एक प्रोडक्टिव्ह मेंबर ऑफ सोसायटी म्हणून काम करायचं. मग तिथे लागणारे स्किल्स तर या सगळ्या स्किल सेटचा अभ्यास ऑक्युपेशनल थेरपी करतं आणि ते देताना त्याच्या या डेव्हलपमेंटल कंडिशनमुळे कुठले घटक हे त्यांना मदतगार ठरतायत किंवा त्याच्या स्ट्रेंथ्स आहेत आणि कुठले घटक हे त्याचे विकनेसेस आहेत किंवा ते आपल्याला डेव्हलप करायचे किंवा त्याच्यामुळे त्याला अडथळे येते. जॉबमध्ये ऑफिसमध्ये कसं वातावरण आहे, त्याचा डेस्क कसा आहे, त्याची बसण्याची पोझिशनिंग कशी आहे, त्याला स्ट्रेंथ नसेल तर त्याला कसं बसवावं लागेल, त्याला दिसत नसेल तर त्याला कुठल्या हाईटवर कुठल्या लेवलवर किती डिस्टन्सवर बसवावं लागेल. असे बरेच घटक आम्हाला पडताळावून पाहावे लागते. किती थेरपी करू शकतो, थेरपीचा किती उपयोग होईल, त्याची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी किती म्हणजे आकलन क्षमता किती आहे, या सगळ्याचा एक सखोल अभ्यास करून त्याला फंक्शनल करण्याचं काम ऑक्युपेशनल थेरपी करत असते. आता तू म्हणशील आता मी पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, मग काय मुलांचं काय ऑक्युपेशन आहे? जन्माला आलेलं तान्हं बाळाला सुद्धा ऑक्युपेशन असतं. काय असतं ते ऑक्युपेशन? हातपाय हलवणं म्हणजे आपल्या शरीराची हातपाय कसे हलतायत या संवेदनांची जाणीव करून घेणं. ते असंच हातपाय हलवत असतं आणि मग ते हातपाय हलवता हलवता त्याला मजा येते. मग ते आणखीन हातपाय हलवतं. त्याचा फील घेतं त्या हालचालींचा. हे काहीतरी असं हललं आणि मला मजा आली. आणखी काय करतं ते बेडशीट धरतं किंवा आईनी कडेवर घेतलं की तिचा गाऊन धरतं किंवा अंगठा तोंडात घालतं. हे सगळं काय आहे की त्याला ज्या जाणवलेल्या संवेदना आहेत त्याप्रमाणे त्याच्याकडनं क्रिया घडत असतात. या संवेदनांची त्याला जाणीव होते आणि त्या जाणीवेतनं हे फंक्शन करतं आणि इनडायरेक्टली हेच त्याचं ऑक्युपेशन आहे. आणि मग जसं मोठं होतं याच सगळ्या क्रिया प्रतिसादातनं रिस्पॉन्ड ज्याला मी गिव्ह अँड टेक म्हणतो या सगळ्यातनं शेवटी एक प्रकारचं बॉन्डिंग घडतं आणि हे आम्ही एका प्ले मधनं पडताळून बघत असतो
की हो. कसं काय हा आईशी अटॅच होतोय, त्याला कसं काय कळतं ही त्याची आई आहे. मग त्याची जाणीव कशी करून द्यायची, इथपासनं ऑक्युपेशनल थेरपीला सुरुवात होते. अच्छा, अच्छा, आणि अच्छा. ही एका प्ले बेस्ड ऑब्झर्वेशनने होते. आणि त्यातनं बऱ्याचशा मुलांच्या काय म्हणशील स्वभावविशेष, हालचालीचे पॅटर्न, क्रिया करण्याचे पॅटर्न, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, काय केल्याने ही इज हॅपी, ह्याचा एक पडताळा किंवा एक असं चेकलिस्ट तयार केली जाते असं आपण म्हणू. ओके. सो म्हणजे थोडक्यात तुला सांगायचं तर ऑक्युपेशनल थेरपी इज टू मेक पर्सन फंक्शनल ॲज मच ॲज पॉसिबल विथ सपोर्ट, विदाउट सपोर्ट. आणि या सोसायटीमध्ये त्याला पार्टिसिपेशन त्याचं कसं काय सहजरित्या होऊ शकेल याकडे लक्ष देणं हे ऑक्युपेशनल थेरपीचं काम असतं. अच्छा. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थोडेफार ह्याबद्दल इन्साइट्स होते, पण तुम्ही आता इतकं डीपली सांगितल्यानंतर ते खूप छान क्लॅरिटी आली ॲक्चुअली, की ऑक्युपेशनल थेरपीमध्ये काय केलं जातं. माझ्या मगाच्या प्रश्नामध्ये अजून एक छोटासा प्रश्न होता, की आपण ऐकतो ना रेमेडियल टीचिंग असतं किंवा अजून पण काही थेरपीज असतात. तर मग त्याबद्दल थोडंसं जस्ट थोडक्यात काही सांगता येईल का? तर आता उदाहरणार्थ द्यायचं झालं की ही सगळी जी मुलं आहेत ज्याला आपण आता न्यूरो डायव्हर्जंट असा एक कन्सेप्ट मानला जातो, ही सगळी जी इतर मुलांपेक्षा जरा वेगळेपणाने वाटणारी, वागणारी, बोलणारी, चालणारी जी हो, मुलं आहेत, हो. त्याला आपण थोडंसं वेगळेपण म्हणूया की दे आर लिटल डिफरंट दॅन अदर, दे शो लिटल डिफरन्सेस इन देअर डेव्हलपमेंट. तर ही जी राइट. मुलं आहेत यांच्याबद्दल बरोबर काम करताना असं दिसून येतं की यांना बऱ्याच डिसिप्लिनची गरज भासते. आणि त्यालाच आम्ही ट्रान्सडिसिप्लिनरी अप्रोच असं म्हणतो, की ओके. ज्याच्यामध्ये मला कधी कधी स्पीच थेरपिस्टची गरज भासते, मला रेमेडियल टीचरची गरज भासते, मला सायकोलॉजिस्टची गरज भासते, हं, मला हं. अगदी न्यूरोलॉजिस्टची, डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियनची ही गरज भासते. तर आता जेव्हा माझ्याकडे एखादं मूल येतं आणि मला असं वाटतंय की नाही माझं अडतंय, ह्या मुलाशी मी संवाद नाही साधू शकत आहे, हां, हां. तर अशा वेळी मी त्या स्पीच थेरपिस्टला माझ्या कनेक्शनमध्ये घेते आणि मला सांग, हाऊ डू आय वर्क विथ हिम, हाऊ डू आय हं. कनेक्ट विथ हिम, बिकॉज सगळं त्याचं लँग्वेजशी अडतं, ही इज नॉट एबल टू स्पीक, व्हॉट ॲडवाईस वुड यू गिव्ह, कुठल्या प्रकारच्या सिस्टीम तुम्हाला सजेस्ट करशील. तर असं हे हार्मोनियसली आणि थोडंसं टीम वर्कनी काम केलं ना, तर ह्या मुलांना जास्त फायदा होतो. तसंच हं. रेमिडियल टीचर एखादा कन्सेप्ट मुलाला समजतच नसेल, की मॅथमॅटिकल कन्सेप्ट नाही समजत आहे किंवा स्लो इन प्रोसेसिंग आहे, लर्निंग डिफिकल्टी येते त्या मुलाला, तर मला रेमिडियल टीचरची मदत होते, की बाई मी हातावर, त्याच्या स्ट्रेंथवर, त्याच्या व्हिज्युओमोटर कोऑर्डिनेशनवर, त्याला लागणाऱ्या परसेप्च्युअल ॲबिलिटीजवर मी काम करते आहे, पण तरी काहीतरी अडतंय, कुठला तरी एक कंपोनंट माझ्याकडनं मिस होतंय. सो लेट्स फाइंड आउट द मिसिंग लिंक. तर ही हं. मिसिंग लिंक फाइंड आउट करून त्या डिसिप्लिनच्या लोकांना बोलवून त्यांचे प्रश्न सोडवले जातात. त्यामुळे इट्स लाइक अ टीम वर्क असं मी राइट. मानते, की हे सगळेच घटक, हे सगळेच डिसिप्लिन्स वेगवेगळे या मुलाच्या इंडिपेंडन्स किंवा त्याला मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी मदत करू शकतात. आणि ते काही अंशी प्रमाणात शक्यही होत आहे आता. म्हणजे दॅट्स अ लिटल पॉझिटिव्ह साइन फॉर डेव्हलपिंग दिस चिल्ड्रन इन टू मेनस्ट्रीम. वाह! मस्त, मस्त. म्हणजे ॲक्चुअली ते तुम्ही म्हणलात तो परफेक्ट वर्ड आहे, की टीमवर्कनी ते जर पुढे गेलं काम, तर त्या मुलाला आणि त्याच्या पेरेंट्स दोघांनाही त्याचा छान फायदा होऊ शकतो. मगाशी तुम्ही म्हणलात, की पेरेंट हा पहिला व्यक्ती आहे, की जिला लक्षात येतं, की काहीतरी वेगळं आहे. तर मग मला असं समजून घ्यायचं, की आपल्या मुलांना अशा पद्धतीच्या काहीतरी ट्रीटमेंटची गरज आहे. तर पालकांनी कसं जाणून घ्यायचं? म्हणजे त्यांना त्या काही अर्ली सायन्स आपण सांगू शकू का, की ज्याच्यातनं त्यांना लक्षात येईल, की अरे नाही, इथे कुठेतरी आपल्याला वेगळीकडे जाण्याची आणि वेगळ्या पद्धतीच्या ट्रीटमेंटची गरज आहे? आता या अर्ली सायन्स ओळखण्यासाठी पालकांना थोडीशी डेव्हलपमेंटची ढोबळमानाने माहिती असणं गरजेचं असतं, हं. की मूल मान कधी पकडतं, कितव्या वयात पकडतं, पालथं कधी पडतं, बसायला कधी लागतं, रांगायला कधी लागतं, बोलायला कधी लागतं, हं. संवाद म्हणजे काय, नुसतंच बाबा बाबा दादा दादा बॅबलिंग हा इनिशियली चालू होणारा संवाद आहे, हं. लँग्वेज आहे. तर त्यातनं ते मूल स्वतःशीच बोलतंय का आईकडे बघून बोलतंय का आईने काही म्हटल्यावर त्याला प्रतिसाद देतंय,
तर तो संवाद झाला. प्रतिसाद केवळ हा शाब्दिक नसतो, म्हणजे शब्दांनीच व्यक्त झाला पाहिजे असं नाही, की नुसतं बाळाने बघितलं किंवा हसलं किंवा आईच्या हसण्याने प्रतिसाद दिला, तो सुद्धा एक संवाद आहे. तर हे थोडेसे बारकावे या डेव्हलपमेंटचे पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजेत. ह्याच्यामध्ये काय बघायला लागतं, म्हणजे मी नेहमी पालकांना सांगते की तुम्ही नुसते माइलस्टोन्स बघू नका. बरेच जण पालक आहेत, बसतो, पण म्हटलं तो बसतो म्हणजे कसा बसतो, तुम्ही बसवल्यावर बसतो का आपण म्हणून बसतो. तर ती क्रिया महत्वाची आहे त्याच्यामध्ये. नुसतं बसवल्यावर बसणं म्हणजे त्यांनी अचीव्ह केलं असं होत नाही. त्याला उठता येतं का, त्याला स्वतःहून ती क्रिया अटेम्प्ट करता येते का, तो हातावर वजन घेऊन येऊ शकतोय का. बऱ्याच पालकांच्या असं समजुती असतात, रांगला नाही तरी चालतं, हा पण नव्हता रांगला, मी पण नव्हते रांगले. अगदी बरोबर आहे, नाही रांगला तरी माझं काही म्हणणं नाहीये, पण त्या रांगण्याच्या पूर्वीच्या काही क्रिया त्यांनी आत्मसात केल्यात का. तो रांगला नाही, मग त्याला बसता येतंय का, बसला तर त्याला जमिनीवर बसता येतंय का, का तो स्टूलावर छोट्याशा पाटावरही बसू शकतोय, तिथे त्याचा तोल जातोय का, तर तो तोल सांभाळू शकतोय का सगळ्या पोझिशनमध्ये, की हातावर आला की खेळणं घेताना पडतोय का, फक्त अजून पोटावरच सरकतोय का, एकाच हाताने सरकतोय, दोन्ही हात वापरतोय का एकच हात वापरतोय. या सगळ्या हे खूप बारकाव आहे. तर माझ्या मते पालकांनी याच्याबद्दल पहिलं काय करावं ना, की जस्ट बी अ व्हेरी गुड ऑब्झर्वंट. जस्ट बघा तुमचं मूल कसं करतंय, काय करतंय, विदाउट एनी जजमेंट, कुठल्याही बाबतीत जजमेंटल न होता, विदाउट एनी लेबलिंग. बऱ्याचदा सवय असते, आळशीच येतो त्यामुळे धुंब्यासारखं बसून राहतो, त्याला येतं, हे लेबलिंग झालं, हे जजमेंट झालं. ते नका पास करू तुम्ही इतक्या लवकर. जस्ट तुम्ही बघा की मूल कसं वळतंय. अरे वळताना मान मागे राहते का, हातावर वजन देऊ शकत नाहीये का, हात अडकतंय का. बी लिटिल क्युरियस अँड लिटिल इन्क्विजिटिव्ह. काळजीयुक्त इन्क्विजिटिव्हनेस नको. हा, तुम्हाला अशी शक्यता वाटते की ओके, हा पालथा पडून पुढे काहीच करत नाहीये किंवा पालथा पडल्यावर खूप रडतोय, तर हे थोडे रेड फ्लॅग्स आहेत की हा म्हणजे याची ताकद कमी पडते का. बरं, मी त्याला खाताना, आता 1 वर्षाचा मूल झालंय समजा, अजूनही मला त्याला मिक्सरमधनंच फूड काढून द्यावं लागतंय, असं का बरं होत आहे. तो एखादी वस्तू, बिस्किटाचा तुकडा किंवा एखादा केळं, एखादा सफरचंदाचा थोडी कापटी मध्ये आली की तो ठसकतोय का बरं ठसकतोय. चावता येत नाहीये का फक्त गिळायची सवय लागलीये. एक शंका उपस्थित होते की याला फीडिंग इश्यूज आहेत की काय, फीडिंग आणि स्वॉलोईंग मध्ये काही डिफिकल्टीज येत आहेत. हे बारीक ऑब्झर्वेशन आहेत की जे पालकांनी करणं गरजेचं आहे. दुसरं असतं की कधी कधी पालकांच्याच लक्षात येतं, बरेचदा पालक माझ्याकडे सांगत आलेले आहे की ताई कपडे घालताना हा खूप टाईट करतो अंग, म्हणजे डायपर बदलताना खूप टाईटनेस वाटतो, किंवा हात वर करताना शर्ट घालता येत नाही मला, तो रडतो, मसाज करताना खूप रडतो. मग हे थोडंसं विचार करण्याजोगं आहे की अरे खरंच टाईटनेस आहे का, मूल स्वतःहून अंग कडक करतंय का, हा न्यूरोलॉजिकल टाईटनेस आहे, मग ह्याची तपासणी होणं गरजेचं आहे. तर हे जेव्हा पेरेंट सजगतेने एक ऑब्झर्वेशन करतं की नाही हे आपल्याला दाखवायला पाहिजे, आणि मग जनरली मग एक रेफरल असतं की आता ठीक आहे, तुम्ही अजून सखोल त्याची न्यूरो डेव्हलपमेंटल असेसमेंट करून घ्या. मग थेरपिस्ट त्याची न्यूरो बिहेवियर आणि न्यूरो डेव्हलपमेंटची असेसमेंट करतं की काय केलं की मूल कसा रिस्पॉन्स देतो, हे त्या वेगवेगळ्या असेसमेंटमधनं पडताळून पाहणं जातं. आणि परत बिंग अ थेरपिस्ट, म्हणजे फिजिकल थेरपिस्ट असू दे किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट, त्याची फंक्शनल असेसमेंट बघतात. आणि त्यातला आणखीन एक महत्वाचा रेड फ्लॅग आहे, तो म्हणजे खेळ, मुलाचा खेळ, प्ले, हे त्याचं मेन ऑक्युपेशन आहे. आणि मुलाच्या खेळाच्याही काही स्टेजेस असतात. म्हणजे पहिल्यांदा मूल हे स्वतःशीच खेळतं, कोणीही मूल आपला आपसूक इतरांशी खेळायला चालू नाही करत, हे स्वतःशीच खेळत असतं. कधी खुळखुळ्याशी खेळतं, कधी वस्तू तोंडात घालून बघतो आणि आपल्याकडे बघून फटकन हसतं की बघ मी काय केलं, असं अशा तऱ्हेचा तो संवाद, हा त्याचा खेळ असतो. की आईनी भरून ठेवलं की ओतायचं, हा त्याचा खेळ असू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, मेन फोकस करायची गोष्ट हे सगळं सांगण्यामागे, की त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी असते, तोचपणा नसतो मुलांच्या खेळामध्ये. राईट. तर हा तोचपणा, याला मी स्टिरिओटायपी म्हणतो, त्याच प्रकारचा खेळ, त्याच्या पलीकडे मुलाला जाताच येत नाही किंवा विचारच करता येत नाही.
तर अच्छा. हा तोचपणा असणं हा एक महत्वाचा रेड फ्लॅग असू शकतो. म्हणून मुलांचा खेळ बघायचा. बऱ्याचदा पालक सांगतात, हो, ते लावतो ठोकळे एकावर एक हं, किंवा लाईनीने लावतो, पण तेवढंच करतो. बॉल दिला की खेळतो, पण तेवढंच करतो. बॉल सुद्धा खूप विविध प्रकारे मूल खेळत असतं. त्यामुळे खेळ हे खूप महत्वाचं असेसमेंट आहे आमच्या दृष्टीने आणि आई-वडिलांच्या दृष्टीने एक निरीक्षणाची गोष्ट ठरू शकते, की अरे मी एवढं सगळं हं. करते, हा मला रिस्पॉन्स देतोय की नाही? आता काही मुलांना खरंच म्हणजे हालचालींच्या समस्या असतात, की खरंच त्यांना हलता येत नाही एका जागेवरनं. अच्छा. म्हणून ते खेळू शकत नाही. पण काही मुलांना अशी अशी काही पॉसिबल डिफिकल्टी दिसत नाही त्यांच्या स्नायूंमध्ये, तरीही ते खेळू शकत नाही. मग का? हा का जो प्रश्न आहे ना, इथे सगळं एनालिसिस असतं आणि ते आपल्याला त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत नेऊन जातं. त्यामुळे राइट, खेळ राइट. हा महत्वाचा भाग आहे जो पालकांनी ऑब्झर्व्ह करावा, विविध प्रकारे त्यांच्याशी खेळावं, विविध गोष्टींनी त्याच्याशी खेळावं, एकच एक प्रकार आणू नये त्यांच्या खेळांमध्ये, हं. याकडे पण लक्ष पुरवलं गेलं पाहिजे. राइट, राइट. खरंच हे खूप जास्ती डीप आहे. म्हणजे हे फारच डीप आहे. हे ना असं संपणारं नाही. खरंय. आणि म्हणजे तुम्ही आता इतके मायन्यूट गोष्टी सांगितल्यात. किती गोष्टी छोट्या-छोट्या आहेत, की ज्या आपल्याला माहिती नसतात, की ह्या ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं, की आता इथून पुढे जे होणारे पालक असतील, तर त्यांच्यासाठी हे किती इन्साईटफुल आहे सगळं, की काय त्यांनी करायला हवंय इथून पुढे जेव्हा बाळ त्यांच्याकडे येईल आणि त्याचे माइलस्टोन्स एक-एक पुढे ते बघतील तेव्हा. आजच्या भागात पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. सेल्फलेस पेरेंटिंग हा आपला मराठी पॉडकास्ट जवळजवळ सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्म्सवर त्याला नक्की ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आवडला असल्यास 5 स्टार रेटिंग द्यायला आणि रिव्ह्यूज लिहायला नक्की विसरू नका. आता आपण बोलताना तुम्ही ना अर्ली इंटरव्हेन्शनच्या बद्दल बोललात. पण आयरॉनिकली कुठेतरी असं पण आढळून येतं, की डायग्नोसिस जे असतं ना, तर त्याच्याबद्दल कधी-कधी कन्फ्युजन असतं. म्हणजे जे सिम्प्टम्स आहेत आणि जी ट्रीटमेंट दिली जातीये, ते जर संयुक्तिक नसतील, तर त्याचा फायदा तर नाहीच होत, पण नुकसान मात्र होऊ शकतं. एपिसोडच्या आधी बोलत असताना तुम्ही मेन्शन केलं होतं, की मूल बोललं नाही, की पटकन स्पीच थेरपीकडे वळतात पालक. पण खरं तर तसं नाही व्हायला पाहिजे. तर हे थोडंसं जरा उलगडून सांगा ना, कारण हे खूप महत्वाचं आहे. आता ना आपल्या शरीराचे आपल्या विकासाचे काही टप्पे असतात आणि असं काही दिसून येत नाही आपल्याला, की ही काही लिनियर प्रोसेस नाहीये. सगळं एकत्र डेव्हलप होत असतं. म्हणजे हं. आता मी स्पीच डेव्हलप करणार मग मी हाताची कामं करणार. मग आधी मी मान पकडणार किंवा मग मी आधी बसायला शिकणार. मग मी आधी मराठी लँग्वेज शिकणार, मग मला इंग्लिश येणार. असं हं. मूल असं नाही शिकत. म्हणजे मूल सगळ्या अंगाने शिकत असतं. त्यामुळे मुलाचा डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार करायचा झाला तर हा सर्वांगीण होलिस्टिकली विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या डेव्हलपमेंट फक्त एक कॅरेक्टरिस्टिक घेऊन त्या मुलाला लेबल करणं चुकीचं ठरू शकतं. हं, हं. की मूल बोलत नाही म्हणजे ते डिलेड इन स्पीच आहे त्यामुळे स्पीच थेरपीकडे पळा किंवा मूल लिहित नाही म्हणजे त्याला काहीतरी फाईन मोटर प्रॉब्लेम आहे त्या रायटिंगमध्ये अडथळे म्हणजे ते बहुतेक लर्निंग डिफिकल्ट आहे की काय त्याला तिथे काही हं. अडथळे येत आहेत का लर्निंगमध्ये त्यामुळे आता चला रेमेडियल टीचिंग किंवा ऑक्युपेशनल थेरपी हे सगळं 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 देऊया बट ऑब्व्हियस पण बोलणं जेव्हा आम्ही बघतो जेव्हा स्पीच किंवा बघतो तेव्हा नुसतं लँग्वेज नाही बघायची हं, हं. त्याचा संवाद बघायचा त्याचा संवाद साधण्याची पद्धत कशी आहे त्याची सोशली इंटरॅक्ट होण्याची पद्धत कशी आहे हं, हं. हे बघणं पण गरजेचं असतं कर्णबधीर मुलांचं उदाहरण आपण घेतलं बोलू शकत नाहीत पण ती संवाद साधतात हं. अतिशय उत्तमरित्या संवाद साधतात मग संवाद साधण्याची क्रिया ही कशी होते स्पीच कसं डेव्हलप होतं हा एक फायनेस्ट मोटर कंट्रोल आहे आपल्या शरीरातला जसं की हँड फंक्शन आहे तसा स्पीच ज्याला आम्ही ओरो मोटर असं म्हणतो तो एक फायनेस्ट लेवल ऑफ कंट्रोल आहे तर ते केव्हा होतं जेव्हा मूल हे रिसेप्टिव्ह असतं त्याला जे आपण बोलतो हे हं. लक्षात येतं ते प्रोसेस होतं आपल्या मेंदूमध्ये त्याला ज्याची जाणीव होते त्याचं एक इंटरप्रिटेशन होतं आणि मुलाच्या तोंडाचे स्नायू त्याचे जिभेच्या हालचाली
श्वास घेण्याची क्रिया, या सर्वाच्या साह्याने एक प्लॅनिंग तयार केलं जातं. बोलण्याचं प्लॅन आणि मग मूल बोलतं. या एवढ्या क्रिया त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याला एक प्लॅनिंग लागतं जे आपल्याला सहज वाटतं की नाही, की बोलायचं म्हणजे काय बोलायचं, पण ते तसं नाहीये. साधं एखादं बटन ऑन करायची किंवा पेन हातात पकडण्याची क्रिया आपल्याला किती बाय डिफॉल्ट वाटते, किती सोपं आहे. पेन हातात द्यायला काय तुला प्रॉब्लेम आहे, साधे तुला एक लाईन काढता येत नाही, ठळक काढ जरा. किती सहज आपण ह्या प्रतिक्रिया देतो मुलांना. तर हे सहज नसतं त्यांच्यासाठी. तर त्याच्यासाठी लागणारी ही एवढी मोठी प्रोसेस आहे. तसंच ते स्पीच बाबतीतही आहे. त्याला लागणारा अलर्टनेस, त्याला लागणारा अटेन्शन, त्याला लागणारा पॉस्चर, त्याच्यासाठी लागणारं साऊंड प्रोडक्शनसाठी लागणारा फोर्स, या सगळ्या बाबी बायोमेकॅनिकल, कायनेसोलॉजिकल, मस्क्युलर, म्हणजे हे जे शब्द मी पहिल्यांदा वापरले, या सगळ्या बाबी त्या स्पीच किंवा संवाद साधण्यासाठी आवश्यक असतात. तर त्याचीही असेसमेंट होणं गरजेचं असतं. त्यामुळे जेव्हा पालक स्पीच थेरपिस्टकडे जातात तेव्हा त्यांनी हे विचारावं की या बाबींमध्ये अडथळे येतात काय, इथेही त्याला कुठे या घटकांमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे का, तर त्या दृष्टीने ही असेसमेंट करायला हवी का. किंवा ह्यालाच आम्ही ट्रान्सडिसिप्लिनरी विचार करतो की स्पीच थेरपिस्ट मला सांगतोय नाही माझ्याच्याने होत नाहीये, मूल बसतच नाहीये, मी कसं काय स्पीच देऊ, कुठलं सेन्सरी इक्विपमेंट किंवा स्ट्रॅटेजी मी वापरू ज्याने मला हे मदत होईल, किंवा कुठला खेळ मी वापरू ज्याने तो माझ्याकडे लक्ष देईल. अशी ही जेव्हा विचारांची संवादांची देवाणघेवाण होते तेव्हा या मुलाला होलिस्टिकली त्याचा फायदा होतो. पण एक पडताळणी, एक असेसमेंट आणि त्याचा फॉलोअप करणं गरजेचं आहे. ग्रेट. तर आता तुम्ही जे सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की फक्त आपल्याला वाटतंय म्हणून एखाद्या थेरपिस्टकडे जाण्यापेक्षा त्याची होलिस्टिक माहिती घेऊन असेसमेंट करून मग योग्य त्या व्यक्तीकडे जाणं आणि मग ती ट्रीटमेंट घेणं हे खूप जास्ती गरजेचं आहे. तर आत्ता जे आपण बोललो तेच की राईट रिसोर्स जो निवडायला पाहिजे, तर तो निवडताना पालकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी कसं स्वतःला अपडेट आणि एज्युकेट करायला पाहिजे. तर राईट रिसोर्स ना मी म्हणेन पालकच असतो खरं सांगायचं तर. त्यांना फक्त थोडं करेज दाखवायची गरज आहे. आणि मी अशासाठी म्हणेन की पालक, आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा जे कोणी घरात असतील, जे या मुलाच्या जवळ असतील, त्यांना कळत असतं काहीतरी चुकीचं आहे. मुलाला घेऊन येतात. त्यांना मुलांनी अमुक एक गोष्ट करायला हवी असते असं एक गोल व्यक्त करतात. आणि जेव्हा ते थेरपिस्टकडे जातात तेव्हा हा राईट रिसोर्स आहे का रॉंग रिसोर्स आहे असा आधी विचार करण्यापेक्षा, राईट अँड रॉंग करण्यापेक्षा आपल्या अपेक्षा काय आहेत, आपल्याला आपल्या मुलाकडनं काय हवं आहे, आणि त्या अपेक्षा अवाजवी नाहीत ना, अवास्तव नाहीत ना, हे जाणून घ्यायची खूप गरज आहे. म्हणजे असं की 1 वर्षाचं मूल येत आहे तर हे 2 महिन्यात बसलं पाहिजे किंवा चाललं पाहिजे असं लगेचच होईल असं नाही. ते तुमचं गोल असू शकतं, मान्य आहे मला की हे एक गोल असू शकतं, या ध्येयाकडे तुम्ही एक वाटचाल करू शकता. पण त्या आधीचे छोटे छोटे स्मॉल स्टेप्स आपण म्हणतो की छोटी छोटी गोल्स, अचिवेबल गोल्स मी त्यांना म्हणेन, स्मार्ट गोल्स असं मी त्यांना म्हणेन की जे मुलाला आणि आपल्याला अचीव करता येईल अशी गोल्स पण लिहिणं गरजेचं आहे. की आज मुलांनी बसून चमच्याने माझ्या हातून खाल्लं, जेवला तो, आज वाटीने पाणीतनं भांडी हातात पकडलं, आज आधाराने बसला, 2 मिनिटं त्यांनी हे ब्लॉक स्टॅक केले. हे छोटी छोटी गोल्स आहेत त्यातली. तर ही छोटी छोटी गोल्स पालकांनी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोलच्या अचिव्हमेंट मधनं एक होप मिळत जाते की आपण योग्य दिशेने चाललो. हे एक पालकांना समजून येतं की नाही आपली डेव्हलपमेंट चालू आहे बाळाची. राईट. जर आपण बिग पिक्चरच सतत बघितलं, बापरे हा चालणार कधी, किंवा हा बोलणार कधी, हा नॉर्मल शाळेत जाणार कधी, तर मग संपलं ना. मग आपण ते छोटे छोटे जॉय घेणार कधी त्याच्या डेव्हलपमेंटचे. राईट. मला असं कोणी विचारलं की हे 4 महिन्यांनी चालेल ना, किंवा मोठं झाल्यावर हे काय करेल, की मी म्हणते मला नाही माहिती, म्हणजे मला खरंच नाही माहिती.
म्हणजे मला आधी हे बघू दे की तुमचं मूल माझ्याशी कनेक्ट कसं होतंय, कारण ते महत्वाचं आहे. मला कोऑपरेट किती करताय, तुम्ही माझ्याशी किती कनेक्ट होताय, खरंय. आपल्यात एक कनेक्शन डेव्हलप होतंय का. मग तुमचं मूल समजा पालथं पडत नसेल किंवा रांगत नसेल तर ते आधी अचीव होतंय का, किंवा खेळत नसेल तर त्याला खेळ करायला लागला का, ते एन्जॉय करायला लागलं का माझ्या बरोबरचं असणं, तुमच्या बरोबरचं असणं. तर आपण छोटी छोटी वाटचाल चालू केली असं म्हणू शकतो. आणि तर तुमचा रिसॉर्स राईट आहे हे तुम्ही पडताळून पाहू शकता. तुमची गोल्स खूप महत्व, आणि तुमची गोल्स ना हे फंक्शनल असावीत नेहमी. मी पालकांना सांगते ती वाकडीच चालतीये, म्हटलं हो मान्य आहे मला ती वाकडी चालते, मग ती सरळ चालणार का, ती सरळ चालणार का हा गोल नाही होऊ शकत. ती न अडखळता न पडता 4 पावलं तिच्या शाळेच्या दरवाजापर्यंत जाऊ शकते, जी पूर्वी जात नव्हती. हे गोल असू शकतं. बरोबर आहे. ती आज 4 ओळी फळ्यावरनं कॉपी करू शकते, जी मुलगी पेनही हातात धरत नव्हती. हे गोल असू शकतं. ती पळतच राहते, पळू दे, ती पळतच राहते, पण ती आज 10 मिनिटं वर्ग शिक्षिकेबरोबर तिने अभ्यास केला किंवा 4 ओळी वाचल्या, हे गोल झालं. बऱ्याचदा ना याच्यासाठी मी पालकांना एक अनालिसिस करायला सांगते, की मी एक त्यांना फॉर्म देते आणि मला लिहून आणा सांगते की मुलाला काय येतं तुमच्या, हे लिहा. आणि टू युअर सरप्राईज अँड टू माय सरप्राईज, मला कधीच कोणी मुलाबद्दल माझ्या मुलाला हे येतं असं छान पॉझिटिव्हली सांगत नाही. त्याला हे येत नाही, तो बसत नाही, तो वाकडा करतो, तो बोलत नाही, तो आय कॉन्टॅक्ट देत नाही, तो भिरभिरत राहतो, तो पळतच राहतो, पण कोणीच असं सांगत नाही तो माझ्याबरोबर खेळतो, तो माझ्याशी खेळू शकतो, तो छान लिहू शकतो, पण त्याला हे येत नाही हे मला माहितीये, पण तरी या गोष्टी तो छान करतो, असं मला खूप क्वचित पालक सांगताना दिसतात. त्यामुळे मुलाच्या स्ट्रेंथ्स आपल्याला कळत नाहीत, आणि त्या स्ट्रेंथ्स आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यावरच काम करणं गरजेचं आहे. म्हणून राईट आणि रॉंग असा आपण विचार करत बसण्यापेक्षा पालकांनी सरळ एक वही ठेवावी दैनंदिन. माझं मूल आजच्या घडीला किंवा या वयामध्ये आहे, ते या गोष्टी करू शकतंय, माझं हे छोटे छोटे गोल्स आहेत, ते त्यांनी थेरपिस्ट किंवा डॉक्टरशी व्यक्त करावेत. 3 ते 6 महिन्यांनी त्या गोल्सचं रिअनालिसिस व्हावं, रिअसेसमेंट व्हावी त्या मुलाची, की नाही अचीव्ह झालंय, मग काय चुकलंय, हे स्वतः पडताळून पाहणं, थेरपिस्ट बरोबर ह्याचा मुक्त संवाद करणं, की नाही झालं, आता काय करूया, काय वेगळे मार्ग आहेत, आणि मुख्य म्हणजे मी घरी काय करू शकते या मुलाबरोबर की ज्याने ते तुम्हालाही पूरक ठरेल. हे घरी करण्याचं जे आहे ना, कॅरी ओव्हर ज्याला मी म्हणतो, आम्ही जो प्रोग्राम देतो, की आम्ही जे काही व्यायाम प्रकार किंवा ऍक्टिव्हिटीज देतो, ज्या क्लिनिकल सेटअपमध्ये केल्या जातात, त्याला एक स्ट्रक्चर्ड एन्व्हायरमेंट असतं, ज्याच्यामध्ये मूल परफॉर्म करतं, पण ते तसंच घरी करेलच असं नाही. आपण ते घरी आणि इतर वातावरणातही करता येणं यासाठी काय करायला पाहिजे, असे जेव्हा चर्चात्मक प्रश्न किंवा एक थोडासा इनिशिएटिव्ह पालक घेतील ना, आणि ते करू लागतील आपल्या मुलाबरोबर हे सगळं, तेव्हा नक्की बदल घडेल. आणि पालकांची इन्व्हॉल्वमेंट ही खूप महत्वाची असते. मला माहिती आहे ॲट द एंड ऑफ द डे पालक या सगळ्यातनं जाताना खूप थकतात, हे सांगणं खूप सोपं आहे, पण आय थिंक पालकांनी याचं बर्डन मानून घेऊ नये, की आपल्या रोजच आपल्याकडनं होईल असं नाही, पण ॲटलिस्ट वी शुड बी अवेअर की आपल्याला काय साधायचंय, आपण काय बघायचंय, आपण काय सेलिब्रेट करायचंय आपल्या मुलाबरोबर. खरंय खरंय खरंय. तुम्ही आता जे सांगितलं ते की बाबा खरंच आपले गोल्स आपण उगाचच खूप मोठे ठेवले तर आपल्याला ती निराशा जास्ती जाणवत राहील. पण तेच जर तुम्ही छोट्या-छोट्या गोल्सवरती काम करून ते अचीव्ह केल्यानंतरची जे जॉयज तुम्ही म्हणलात ते जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हालाही कुठेतरी ते एक एन्करेजिंग साईन तुमच्यासाठी पण ती असू शकते, की अरे इथून इथे तरी पोहोचलंय, तिथून तिथे तरी पोहोचेल. तर याच्यातनं कुठेतरी एक चांगला प्रवास तो होऊ शकतो. तर अगदी शेवटचे 1-2 प्रश्न राहिलेत. बरेच असेसमेंट्स आणि टेस्ट आजकाल आपण ऐकत असतो. तर मला एक डॉक्टर म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, की या सगळ्या ज्या अशा टेस्ट्स असतात, तर त्याचा खरंच फायदा होतो का आणि त्याची खरंच गरज असते का? आता न्यूरोटिपिकल मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पालकांना ही काळजीच असते की कुठली स्ट्रीम निवडायची, हा मुलगा पुढे काय करेल,
मुलाकडनं असं काही ठोस आन्सर येत नाहीये. या टेस्ट म्हणजे फक्त इंटेलिजन्स असं नसतं. आता आयक्यूचे पण खूप प्रकार असतात. सोशल आयक्यू, इमोशनल आयक्यू, लिंग्विस्टिक आयक्यू असे अनेक 7-8 प्रकारचे आयक्यू असतात. ॲडव्हर्सिटी आयक्यू असतो, की ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये मुलगा हा कसा वागेल ते. आणि त्याचा एक पॉइंटर किंवा गाईडलाईन किंवा मुलाला एक काउन्सिलिंग म्हणून उपयोग नक्कीच होऊ शकतो. न्यूरो अटिपिकल मुलांच्या बाबतीत हे करावं का नाही करावं? तर काही काही बाबतीत ते करणं गरजेचं असतं. कारण एक कळून येतं, की कुठल्या भागात हा मुलगा कमी पडतो. एक आपल्याला स्कोर मिळतो. तो स्कोर इम्पॉर्टंट नाहीये, पण ओके या भागात त्याला अडथळे आहे. ते डॉक्युमेंट तयार होतं. ते कधी-कधी शाळांसाठी पण गरजेचं असतं, की आम्हाला माहिती पाहिजे, की आम्ही कुठल्या मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन देतोय किंवा त्याच्यावर कुठल्या प्रकारे काम करायला लागणार आहे. त्याला काही मदत लागणार आहे. राइट. ही थोडीशी एक ट्रान्सपरंट प्रोसेसही राहते. तसंच ही एक UDID कार्ड असतं. तर UDID कार्डला पण ही डॉक्युमेंट गरजेची असतात. हे सगळे डॉक्युमेंट्स किंवा ही सगळी प्रोसेस, हे IQ टेस्टिंग, EQ टेस्टिंग हे याच्यामध्ये एक पॉइंटर्स आपल्याला मिळतात. एक गाईडलाईन म्हणून त्याच्याकडे बघावं. त्याच्यामधली रेकमेंडेशन्स विचार करण्याजोगी असतात. त्यामुळे पेरेंटनी ठरवायचं असतं, की आपले गोल काय आहेत? डॉक्टरांशी चर्चा करावी, सल्ला घ्यावा. कारण हे बदलत जातं. मूल वाढत असतं, मूल शिकत असतं आणि ते शिकतंय किती हे आपल्याला त्यातनं कळू शकतं. खूप दिवसांपासून हा प्रश्न माझ्या डोक्यात होता. कारण असं ऐकत असतो आता पुढे काय करायचं हे ठरवायचंय. खूप गोंधळ झालेला असतो पालकांचा. तर मला असं वाटतं, की हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना खूपच क्लॅरिटी येऊ शकते, किती फायदा होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा. त्यानंतर एक ना थोडासा प्रॅक्टिकल प्रश्न माझ्या डोक्यात येतोय, की ट्रीटमेंट ना खूप प्रोलॉन्ग होते किंवा ती लाँग टर्मसाठी घ्यावी लागते. तर असं पाहिलं जातं, की एक पर्टिक्युलर काही काळानंतर ड्रॉप आउट व्हायला चालू होतात बरीच पालक आणि मुलं. कारण कुठेतरी ते फिजिकली, फायनान्शियली सुद्धा मॅनेज करणं त्यांना मे बी चॅलेंजिंग असत असेल किंवा निराशा येते, की अरे इतके वर्ष आपण तेच करतोय. तर मग अशा वेळेला असे पालक जेव्हा तुमच्याकडे येतात, तर त्यांना तुम्ही कसं एन्करेज करता त्याच्यासाठी? पालक थकतात, प्रोलॉन्ग थेरपी आहे. त्यामुळे मधनं-मधनं ब्रेक नक्की घ्यावा. म्हणजे हे कधी-कधी प्रॅक्टिकल वाटत नाही मी असं सांगणं. आणि इट इज व्हेरी ओके टू ऑनर युअर फीलिंग्स दॅट आय एम टायर्ड. राइट. पेरेंटनी आपल्याकडे सगळाच भार घेत थकता आपलं सेल्फ केअर विसरू नये. त्यांचंही असं एक आयुष्य आहे हे त्यांनी विसरू नये त्या मुलांबरोबर काम करताना. तरच ते या मुलांबरोबर तितक्याच जोमाने, तितक्याच पॉझिटिव्हली स्वतः स्ट्रेस न होता आणि आपला स्ट्रेस मुलावर पास ऑन न करता काम करू शकतील. हे सांगणं खूप सोपं आहे. आय रिअली हॅट्स ऑफ टू दोज पेरेंट्स. आणि मला हे पालक खूप काही शिकवून गेलेत. मी त्यांची धडपड ही रोज बघत असते. आणि ते त्यातनं ना काही पालक एक पॉझिटिव्हिटी देऊन जातात, की एखादी आई अशाच एक मंद वाऱ्याची झुळूक यावी तसं मला सांगून जाते, की माझ्या मुलालाच 50% मिळाले आज त्यांनी मॅथ्सचा पेपर चांगला सोडवला. पालकांचेच खूप महत्त्वाचे प्रयत्न असतात त्याच्यात. आम्ही फक्त मीडिएटर आहोत असं आम्हाला वाटतं. खरंच सांगते. म्हणजे आम्ही 1 तास, 2 तास, आठवड्यातले 4 तास कदाचित जसं मूल येतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना बघतो. पण अख्खा वेळ पालकच मुलाबरोबर असतात आणि त्यांचा वाढवण्यात जास्त सहभाग असतो आणि तो मान्य करायलाच पाहिजे सगळ्या प्रोफेशनल्सनी. त्यामुळे पालकांचं ट्रेनिंग आणि त्यांना एम्पॉवरमेंट एज्युकेट करणं हे जास्त महत्त्वाचं काम आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जी ही प्रोलॉन्ग आणि लाँग टर्म प्रोसेस जे तुम्ही म्हणताय ती खरंच तशी आहे आणि त्याच्यासाठीच पालकांनी स्वतः ट्रेन होणं हे खूप गरजेचं आहे. अशी खूप उदाहरणं आहेत माझ्याकडे जी मला कधी-कधी सांगत येतात, की माझा मुलगा आता कॉलेजला जायला लागला किंवा कम्प्युटर शिकतोय. ती खूप पॉझिटिव्ह एक सॅटिस्फॅक्शन देऊन जातात मनाला, की आज 20 वर्षाचा झाला आणि बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला आहे, की मलाच असं होतं कधी-कधी. कारण कोणीच तशी काही हमी देऊ शकत नाही ना. ही न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे. ब्रेन हे इतकं सच अ युनिक आर्किटेक्चर आहे आपल्या शरीरातलं, की तो कसा डेव्हलप होतोय, तो काय एक्सपिरियन्सेस घेऊन डेव्हलप होतोय, हे त्या कोवळ्या वयात सांगता येणं खरंच कठीण असतं. राइट. मला एवढंसं पण जमत नाही हे त्यांना कळत असतं.
मग आपण एक पायरी खाली येणं गरजेचं असतं किंवा त्या मुलाचे दुसरे काही स्ट्रेंथ्स आहेत का ते डेव्हलप करण्याचा दुसरा विचार, पर्यायी विचार किंवा पर्यायी मार्ग करू शकतो का, हा एक टर्न तिथे पेरेंट्सना घ्यावा लागतो की ओके मेनस्ट्रीममध्ये कदाचित डिफिकल्ट जात आहे, काय पर्यायी मार्ग देऊ शकतो, काय मुलाला या आवडतं, काय स्ट्रेंथ्स आहेत याच्या, हो याला बोलता छान येतंय, याला ड्रॉइंग छान करता येतंय, ह्याला हा रंगामध्ये रमतोय, मग असं काही आहे का की आपण त्याला त्याच्यामध्ये शिकवू शकतो, ते जे त्याला आवडेल, ज्याच्यात त्याला इंटरेस्ट आहे, ज्याच्यात त्याचं मोटिवेशन आहे, असे काही पर्यायी मार्ग आपल्याला कधी कधी निवडावे लागतात आणि कधी कधी त्या मुलासाठी एक सक्सेस स्टोरी ठरू शकतात. राईट, राईट. आणि मला असं वाटतं, की हा खूपच महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आत्ता मांडलाय, की प्रत्येक मुलानी फक्त अकॅडमिकमध्येच एक्सलन्स मिळवला पाहिजे असं काहीच नाहीये. जो एक पॉझिटिव्ह अँगल सांगितलात, ही मुलंही पुढे काही ना काहीतरी आयुष्यात नक्कीच करू शकतात. तर यावरती विश्वास ठेवून कुठेतरी आपण पुढे जर गेलो, तर मला असं वाटतं, की आपण त्यांना डेफिनेटली चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतो आणि ते स्वतःही खूप छान कॉन्फिडेंटली या जगात वावरण्यासाठी एनेबल्ड होऊ शकतात. तर आता शेवटचा फक्त एक प्रश्न विचारते, की एक पालक म्हणून सुद्धा आणि एक डॉक्टर म्हणून सुद्धा जे कोणी पालक ऐकतात, तर त्यांना तुम्हाला जस्ट एक असं मेसेज द्यायचा असेल ह्या पेरेंटिंग पॉडकास्टच्या माध्यमातनं, तर तो तुम्ही काय द्याल? पहिल्या आधी तर त्यांना सगळ्यांना सलाम, आणि दुसरं म्हणजे हॅव पेशन्स. हे सगळं पेशन्सचं, संयमाचं काम आहे. परसिव्हिअरन्स महत्त्वाचं आहे. दुसरं, डोंट फॉरगेट टू टेक केअर ऑफ युअरसेल्फ. ॲज अ पेरेंट म्हणून तुम्ही बर्डन होऊ नका. तुम्ही स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला न विसरणं या सगळ्या प्रोसेसमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. पालक या सगळ्या थेरपी प्रोसेसमधनं इकडून तिकडे धावत असतात आणि स्वतःला विसरून जातात. असं करू नका. खरंय. मुलाची वाढ ही त्याच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासाबरोबर होत राहणार आहे. त्याबरोबरची चॅलेंजेस घ्यायला सगळ्या टीमची मदत घ्या आणि ते बोला, त्याच्याबद्दल व्यक्त व्हा. एवढंच मी पेरेंटना सांगेन. ते खूप गरजेचं आहे. मस्त, मस्त. सो बऱ्यापैकी आपण क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न केला ह्याच्यातनं, की मुळात ह्या सगळ्याची का गरज आहे आणि टेक अवे जर असं म्हणायचं तर हा एकच आहे, की एक तर सगळ्यात पहिली गोष्ट असं काहीतरी आहे हे ॲक्सेप्ट करणं पालकांनी, की ओके हे आहे. पण ह्याच्यात आपण बेटर काय करू शकतो ही पहिली स्टेप असायला पाहिजे. त्याच्यानंतर प्ले आहे तो ऑब्झर्व्ह करून कुठे काही आपल्याला गडबड वाटत असेल तर इमिजिएटली त्याच्यासाठी मदत घेणं. जितक्या लवकर घेता येईल तेवढी घेणं आणि त्याच्यानंतर तो रिसोर्स सापडल्यानंतर त्याला कोऑपरेट करणं. त्यांच्या जे काही ऑब्झर्वेशन्स असतील किंवा त्यांनी जे काही सजेशन्स दिलेले असतील त्याप्रमाणे मुलाला ती मदत मिळवून देणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचं जे तुम्ही सांगितलंत ते, की या सगळ्यामध्ये स्वतःला पण महत्त्व देणं आणि विश्वास ठेवणं. राईट, राईट. तर खूपच छान झाला एकंदर आपला एपिसोड आणि मला खूप छान इन्साइटफुल माहिती मला स्वतःला तर मिळालीच, पण मला असं वाटतं जे कोणी पालक ऐकत असतील त्यांनाही किंवा ऐकणार असतील तर त्यांनाही खूप फायदा होईल या एपिसोडचा आपल्या. तर थँक्यू सो मच. तुम्ही आज हे सगळं छान सांगितलं त्याबद्दल सुद्धा आणि आज वेळ काढलात त्याच्याबद्दल सुद्धा. थँक्यू शिल्पा. आपण असेच भेटत राहू. तुझा हा पालकांसाठी केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे. असेच वेगळे विषय पालकांपुढं मांडणं गरजेचं आहे. कधी कधी असं वाटतं काही पालकच तुझ्या पॉडकास्टला तू बोलवावेत आणि त्यांना एक मुक्त संवाद तुझ्याकडनं घडो, अशी माझी तुला नक्कीच शुभेच्छा राहील. ऑल द बेस्ट टू यू. येस, थँक्यू सो मच. सेल्फलेस पेरेंटिंग, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा, विथ युअर होस्ट शिल्पा इनामदार यज्ञोपवीत.